चला नमस्कार सर्वांना सर्वांना माझ्याकडून सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं व तुमचा परिवार या दोघांनी ही दिवाळी त्यांच्या एका शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या पतीसोबत मुलासोबत भावासोबत बायकोसोबत मनवलेला आहे। तुमच्यापैकी जे लोक मेहनत करतील त्यांची पुढची जी दिवाळी असेल ती 100% माझा नवरा माझा मुलगा माझी बायको माझी बहीण माझा भाऊ जे काही असेल व्हॉट एव्हर इट तो PSI आहे आणि एका अधिकाऱ्याची पत्नी अधिकाऱ्याचा मुलगा अधिकाऱ्याचा आई बाप म्हणून त्यांनी ती दिवाळी साजरी करावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। हे जे लेक्चर आहे हे लेक्चर घ्यायचं मागचं कारण थोडंसं वेगळं होतं, ठीक आहे। कारण की आपण एक आता जस्ट 2 दिवसापूर्वी एक टेस्ट पेपर लॉन्च केली होती। बऱ्याच दिवसापासून आपलं चाललं होतं की सर टेस्ट पेपर घ्या ना। हा तर तुमचं चाललेलं होतं टेस्ट पेपर घेण्यासाठी। आज आपण ऍक्च्युली टेस्ट पेपर घेतलेला आहे। हा मी तुम्हाला परवाच्या दिवशी टेस्ट पेपर दिला होता आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो आधीपासून की जो सराव आहे ना तो सरावाच्या वेळेसच करावा लागतो। हे बाकीच्या लोकांचे ते व्यवसाय आहेत, तो धंदा आहे त्यांचा, तर त्यांना त्यांचा प्रॉडक्ट कधी पण विकायचं आहे तर विकू शकतात। आपला प्रॉडक्ट नाहीये, लक्षात घ्या, आपल्याला ते विकायचं नाहीये। ओके, हा आपल्याला विकायचं नाहीये ते प्रॉडक्ट। आपल्याला काय करायचंय, माझ्याकडे जे विद्यार्थ्यांनी म्हणजे विश्वासाने प्रवेश घेतलेला आहे, आपली परंपरा चांगली निकालाची, आपण 60% निकाल देतो गेल्या 3 वर्षापासून। 3 वर्षात 2 विद्यार्थी आपले पहिले आलेत महाराष्ट्रामध्ये आणि ते असं येत नसतात, लक्षात घ्या। मी समस्त महाराष्ट्रासमोर ही एक गोष्ट कबूल करतो। मागच्या वेळेस काय झालं होतं, मागच्या वर्षी की अपेक्षाच नव्हती की पेपर राज्यसेवा किंवा या MPSC कंबाईनची जी मेन्स असते का त्या लेवलला येईल असं, कारण की शेवटी क्रायटेरियावर म्हणजे जो पेपरचा फॉर्मॅट असतो का तो क्रायटेरियावर असतो। म्हणजे पात्रता काय, तर आपली पात्रता 12वी आहे, आपली पदवीधर पण नाही, लक्षात घ्या। आपला सर्वोच्च म्हणजे जो शेवटचा क्रायटेरिया तो 12वी पास, 10वी पण पास आहे, लक्षात घ्या। 10वीच पास क्रायटेरिया म्हणा, 12वी पण म्हणू नका। ज्याची सेवा 6 वर्ष जो 10वी पास आहे तो पात्र आहे आपल्या परीक्षेला, विचार करा। म्हणून त्या हिशोबाने काय झालं होतं, स्क्रीन हँग होते, व्यवस्थित आहे आवाज आणि स्क्रीन वगैरे कट होते का कुठं, असं काही PPT वगैरे दाखवायची नाहीये तुम्हाला। आज काही शिकवणार नाहीये, हे फक्त तुमची आणि माझी क्लिअर आहे, हे तुमची माझी चर्चा चाललेली आहे फक्त, लक्षात घ्या। ओके, हा तर हे जे लोक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे प्रवेश येतात ना, हे त्यांच्यासाठी आपण ती टेस्ट लॉन्च केली आहे। आणि ती टेस्ट लॉन्च करताना आयोगाचे जे काही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा आधी पुरेपूर अभ्यास केलाय आणि मग ती प्रश्नपत्रिका एक आपण मेंटली ज्याला म्हणतो का मानसिकता कशी असते आयोगाची, ती मानसिकता पुरेपूर त्या प्रश्नपत्रिकेत टाकायचा मी प्रयत्न केलाय। मला ती प्रश्नपत्रिका सेट करायला 13 दिवस लागलेले आहेत। 13 दिवसात ती प्रश्नपत्रिका सेट केली आपण। त्याच्यात मी जाणून बुजून 2 उत्तरं चुकीची टाकलेत, मी हे स्वतः कबूल करतो। मी सांगितलंय 2 उत्तरं मी स्वतःहून चुकीची टाकलेत तुमचा वेळ घेण्यासाठी, आणि 2 उत्तरं माझ्याकडून म्हणा किंवा आपला जो टाईपरायटर आहे त्याच्याकडून नजर चुकीने झालाय। फॉर एक्झाम्पल पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई वगैरे हा बेसिक प्रश्न, याचं उत्तर काय मी चुकीचं देणार नाही, लक्षात घ्या। ते टाईप मिस्टेक झाली ती, ओके। आणि जे 2 उत्तर आहेत ना ती मी जाणून बुजून चुकीची दिलेली आहेत, कारण की तुम्ही त्याच्यावर विचार करावा आणि विचार करून तुमचा वेळ वाया जावा। आयोग पण असं करतो। मी जाणून बुजून जो पेपर आहे त्या पेपरवर तुम्ही जर बघितलं 5 ते 7 प्रश्न असे केलेत मी की त्याचा प्रश्न या पेजवर, त्याचे जे पर्याय आहेत अ ब क ड या पेजवर, आणि त्याचं जे उत्तर आहे पर्यायी उत्तर ते मागच्या पेजवर दिलंय। म्हणजे तुम्हाला तो मानसिक त्रास झाला पाहिजे पेज पलटवताना। ही सुद्धा मानसिक खेळी मी तुमच्यासोबत पुरेपूर करायचा प्रयत्न केलाय आणि हा सराव आहे, हा आहे सराव। आपण जितका सराव करणार आपण तितकी ग्रोथ करणार, तितकी काय करणार, ग्रोथ करणार। आयोगाची जी स्ट्रॅटेजी असते की 60% प्रश्न सोपे, 60 ते 80% कठीण, 80 ते 90 खूप कठीण, 90 ते 100 हे अयशस्वी लोकांना परीक्षेतून आउट करण्यासाठी, किक करण्यासाठी ते प्रश्न असतात। आता त्याच्यामध्ये जे लोक सापडले त्यांना किक बसले असेल समजा। आता प्रत्येक विषयाचे प्रश्न सॉर्ट आउट करायचा प्रयत्न केला होता आणि तसा आपण प्रयत्न करून त्याच्यात यशस्वी पण झालोय। मला ज्या ज्या लोकांचे फीडबॅक भेटले तर एकही व्यक्ती असं बोलला नाही की सर पेपरचा दर्जा नव्हता वगैरे, पेपरचा दर्जा चांगला होता
असा मला सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय, आनंद झाला त्या गोष्टीचा की चला जी 13 दिवस मेहनत घेतली त्याच्यातून काहीतरी साध्य झालं. आता पुढच्या पेपरला एवढी मेहनत नाही घेणार, कारण की फॉर्मॅट ठरलेला आहे, फॉर्मॅट ठरलाय. आता या फॉर्मॅटमध्ये प्लस मायनस करून आयोग कधी कधी सिरियली प्रश्न विचारतं, आयोग कधी कधी मिक्सिंग विचारतं की एक किरकोळ कायद्याचा, एक मुख्य कायद्याचा, एक राज्यघटनेचा, असं पण विचारलंय आयोगाने, तर तेही मी करू शकतो. मी तसा पण तुमच्यासोबत मानसिक खेळ करणार, लक्षात घ्या. ओके. आता हा नाही, आत्मविश्वास एक तर वाढला असेल, एक तर कमी झाला असेल, ठीक आहे. कुणाची दिवाळी चांगली आनंदात साजरी होत असेल, कुणाची नसेल साजरी होत, हरकत नाही. पण ही खरंच दिवाळी तुमची, लक्षात घ्या. हा जो तुमचा निकाल आहे का, हा निकाल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, जोक नाहीये. आता राहिला आपल्या पेपरचा विषय. मुलांचं म्हणणं आहे सर मला इतके मार्क आहेत, कोणाला किती मार्क आहेत. तुम्हाला पहिली सूचना की कोणाला किती मार्क्स आहेत याच्याशी तुम्हाला ना आज घेणं पाहिजे, ना शेवटच्या दिवशी घेणं पाहिजे. कोणाला किती मार्क्स आहेत हे मला विचारायचंच नाही कोणी. तुमची काय बोंब पडली ते सांगायचं मला. आणि सांगताना बी असे कलेक्टर सारखे सांगता मला, सर 150 पैकी 146 सोडवले, 123 बरोबर आले. अरे असं कसं काय? अरे तू MPSC देतोय बाळा, तू डिपार्टमेंटल PSI ची मेन्स देतोय, तर त्याला निगेटिव्ह मार्किंग असते. ते का आपला काका बघीन की जे निगेटिव्ह झाले त्याचे मार्क कोण वजा करीन? काहीच नाही. डायरेक्ट सर मोकळं होतात सांगून, असं नका करू. आत्तापासून सवय लावा या गोष्टीची. 2 प्रश्नांसाठी 2 गुणांसाठी एक प्रश्न असतो. एक प्रश्न चुकला की ते 2 गुण तर गेलेच, पण जे बरोबर लिहिलेत का त्यातला अर्धा गुण पण वजा होतो. म्हणजे एक प्रश्न चुकला की 2.5 गुण वजा होतो. मग तुम्ही जितके प्रश्न चुकले इंटू 2.5 करायचं आणि मग मला स्कोर सांगायचा. ठीक आहे. हा पेपर बेसिक होता, याच्यामध्ये फक्त आयोगाची मानसिकता होती, याच्यात डेप्थ नव्हती. आपल्याला अजून पुढे कमीत कमी 4 जास्तीत जास्त 9 टेस्ट सोडवायच्यात. माझा प्रयत्न असेल की तुमच्याकडनं जास्तीत जास्त सराव करून घेऊ, आणि जास्त सराव देण्याच्या नादामध्ये ना क्वालिटी डगमगते, मला त्याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही पटत. मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, हे लेक्चर मी युट्यूबलाही टाकणार आहे. जे लोकांनी माझ्या टेस्ट सोडवल्यात त्या लोकांनी आयोगाचा पेपर ते ज्या दिवशी देतील त्या दिवशी त्यांना तो पेपर सोडवताना अत्यानंद होईल, कारण की आयोग जे प्रश्न विचारणार आहे त्या धर्तीवर आपण म्हणजे मी विद्यार्थ्यांकडून तसा सराव करून घेतलेला असणार आहे आधीच. फक्त काय होईल होऊन फक्त विचारण्याची शैली बदलू शकते, विचारण्याची पद्धत बदलू शकते. एक कायदा आहे, त्याच्यात 100च कलम आहेत. मी प्रत्येक कलमावर प्रश्न काढायचा प्रयत्न केलाच आहे. याच्या पलीकडे आयोग काय विचारणार ना, लक्षात घ्या. काय विचारणार? एक छोटा कायदा आहे, 2च कलम आहेत. 2 कलमांवर एका प्रश्नपत्रिकेत मी 2 प्रश्न विचारतोय. म्हणजे मी 10 प्रश्नपत्रिका काढल्या तर 20 प्रश्न झाले. आयोगाचे 30-40 प्रश्न आहेत तुमच्या समोर मागच्या वर्षाचे, ते 30-40 आणि माझे 20, 50च्या बाहेर जाणार काय आहे हे ठरवून घ्या. फक्त पेपर सोडवताना मानसिकता ठिकाणावर ठेवायची. सर सिली मिस्टेक झाल्या, होऊ द्या, आज होतील उद्या होणार नाहीत. सिली मिस्टेक असतं काय? मला बऱ्याच मुलांचे असे मेसेज आलेत की सर जेव्हा आम्ही पेपर चालू केला असं वाटलं की इतका सोपा पेपर, सरांनी काय केलं आणि काय नाही. पण जेव्हा आम्ही आन्सर चेक केलीत तेव्हा समजलं की नाही. जसं आयोगाचा पेपर सोडवताना तिथं वाटतं की आज तर मी फौजदार होऊनच बाहेर निघेल, आणि घरी आल्यावर आपण फोन स्विच ऑफ करून बायको दरवाजा ठोकते, नवरा दरवाजा ठोकतो, आपण दरवाजा खोलत नाही, नुसते बघतो, तशी कंडिशन झालेली होती. याच्या मागचं रिझन ते की पुरेपूर अभ्यास करून तो पेपर सेट करण्यात आलेला आहे. तुमची अभ्यासिक जी पातळी आहे ती, तुमची वैचारिक पातळी, तुमची मानसिक पातळी, या सगळ्यांशी मी खेळ केलाय त्या पेपरमध्ये, आणि असाच खेळ मी पुढे पण करणार. ओके. आता ह्या पेपरमध्ये ज्याला 240 गुण असतील असं समजायचं की त्याला एक ठीक गुण आहेत. ठीक. जर हाच पेपर आयोगाने काढला असता तर 230 मार्कांचं मेरिट राहिलं असतं. मग तिथून ज्याला जितके मार्क प्लस आहेत 230च्या ज्याला खालीत आज रोजी, त्याने समजून घ्यायचं की आपण कितपत पाण्यात आहोत. जे लोक उड्या मारायचे, मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले जे माझ्याशी कंटिन्यू टच मध्ये होते, त्यांचा मेसेज बघून आणि म्हणजे वाईट वाटलं की सर किती मार्क पडले बाळा? काही नाही सर, 1000 होऊन जातो. अरे मार्क तर सांग, 1000 नंतर हो ना तू. ही लढाई आहे. या लढाईचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत लढाई लढायची असते. त्याला म्हणायचं युद्ध, त्याला म्हणायचं लढाई. याला काय अर्थ आहे ना की शत्रूने पहिला वार केला आणि तलवार मॅन आणि डायरेक्ट नाही अब तुम्हारे हवाले वतन साथियों, असं नाही करायचं. मदार आहे तुमच्यावर,
अहो दिवाळी सारखा सण आहे, काही मुली रडतात सर, मुलाला जवळ घेऊ शकत नाहीये. नवरा जो आहे ना, नवरा फोन करून सांगतो की बाबा आम्हाला वेळ दे, तुझ्या मुलाला मला वेळ दे, नाही देता येते. सर बायको रडते, 2-2 वर्ष झाले बायकोला माहेर सोडून आलोय सर. तर इतकं डिवोशन जे दिलंय तुम्ही, तर ते छोट्याशा गोष्टीवर त्याला हार मानायची नाही. पहिला सराव आहे हा. काय चुकलं याचं बायफर्गेशन करा. IPC ला किती पडले, CRPC ला किती पडले, एव्हिडन्सला किती पडले, किरकोळ कायद्यांना किती पडले, राज्यघटनेला किती पडले, फॉरेन्सिकला किती पडले, कोणत्या विषयावर मार्क चुकले, सिली मिस्टेक किती झाल्या, पाठांतर न होतं म्हणून किती मार्क चुकले, या सगळ्या गोष्टी स्वतःला विचारा. तुमचे 10 काय 100 जरी सराव घेतले, तर जर तुम्ही हे फर्गेशन करत नाहीये, ही विभागणी, ही मांडणी करत नाही, ही चाचणी करत नाहीये, तर तुमच्या सरावाला काही अर्थच नाहीये. जे आता चुकलो ते पुन्हा चुकणार नाही, याला म्हणतात सराव. नाही तर सर आम्ही याची पण घेतली टेस्ट, त्याची पण घेतली टेस्ट, त्याची पण घेतली. अरे तुम्ही चिंतन केलं का? तुम्ही चिंतन करणं गरजेचं आहे, तर चिंतन करा, हे खूप महत्वाचं आहे. आणि अजून 55-57 दिवस आहे, बहुत टाइम आहे. 55-57 डेज मोर दॅन इनफ, खूप आहेत. तुम्ही काही नवीन नाही आहेत, तुम्ही ब्लँक नाही आहेत. फक्त चुकलं काय ते बघायचं. मी एक 5 ते 10 प्रश्न असे टाकले होते याच्यात पण, का जे तुमच्या विषयाशी निगडीत न होते. 286चा हायेस्ट आहे महाराष्ट्रात या पेपरला. काय बोलतो ग्रँड स्लोडचे 286 वाल्याला 70-75-60 मार्क ऍव्हरेजली 5-50 पोरांना आहेत. ठीक आहे. आयोगाचा पेपर असाच 80% असेल, फक्त 20% मानसिक खेळ होईल, लक्षात घ्या. 20% म्हणतोय मी. आणि त्याच्या आपल्या पुढच्या अर्धा टेस्ट होतील ना, त्याच्यात पण तुमचं काम होऊन जाईल, सरळ सरळ तुमचं काम होऊन जाईल. म्हणजे त्याच्या बाहेर पेपर जाणारच नाही. आणि डोळे मोठे करायचं काम नाहीये आपल्याला. काय घेणं नाही त्याला 280 राहू का त्याला 300 राहू. तुम्हाला पोस्ट घ्यायची ना, या पेपरला तुम्हाला 250 मार्क यायला पाहिजे होते. तिथून तुम्ही 100 मार्क घेऊन 350 मार्क असा पेपर आला की तुम्हाला निकाल विचारायची गरज नाही. मग कोणाला 300 पैकी 300 पडो का 300 पैकी 301 पडून जाऊ, काय घेणं नाही. कोणाशी स्पर्धा करायची नाही. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. इथं स्पर्धा स्वतःशी असते. हे निकाल आहे. असं माझ्या गुरुने सांगितलंय की मला अंतिम पेपरला 240 मार्क घ्यायचे जर माझं ग्राउंड 100 आहे तर. आणि जर माझं ग्राउंड 100 नाही तर जेवढं तुमचं ग्राउंड कमी तितके तुम्हाला इकडे 240 प्लस करावे लागतील. हा साधा सिंपल फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवायचं. कोणाला किती पडले. आणि लोक हे 100% बिंडोकेत. मी त्यांना माझ्या भाषेमध्ये आता काय शब्दप्रयोग वापरू ना सोशल मीडियावर. जर तुम्ही प्रीचा अनुभव घेतला असेल, कर तुला किती मार्क पडले, तुला किती पडले, मला 42, अच्छा मला 48 पडले, तुला किती पडले, मला 52, अच्छा मला 55 पडले, किंवा त्याच्यापेक्षा 1-2 मार्क. तुम्ही सांगितलेल्या मार्कांपेक्षा 1 मार्क 2 मार्क जास्ती सांगतात किंवा कमी सांगतात, स्वतःचे खरे मार्क सांगत नाही. म्हणून लोकांना मार्क विचारून आपली बीपी हाय करायची नाही. समजलं का? एकच लक्षात ठेवायचं, मी अविनाश चंद्रा, मला बराच अनुभव आहे. आणि हा जो पेपर जो दिलाय मी ऍज इट इज, हा माझा अनुभव आहे. इतर क्लासचे लोक इतर मुलांकडून टेस्ट लिहून घेतात, तयार करून घेतात. LLB धारक लोकांकडून बोलून घेतात. मी स्वतः LLM होल्डर आहे, MPhil होल्डर आहे, आता PhD चाललंय माझं कायद्यात. मला माहिती आहे LLBचा, LLMच्या कायद्याचा आणि या कायद्यांचा दूरपर्यंत संबंध नाही. हे कॉम्पिटिटिव्ह लॉ आहे. जो याच्यात मुरलाय ना त्याला फक्त माहिती की याच्यात काय विचारलं जातं. म्हणून तुम्हाला पेपर इतका चांगला वाटतोय. तो पेपर नाहीये, तो माझा अनुभव आहे. ती नोट्स नाहीये, तर माझी मेहनत ती तुम्हाला दिली ती. बाकीचे लोक म्हणतात ना की सर तुमच्या नोट्सला खरंच सल्यूट आहे, काय तुम्ही नोट्स दिली सर खरंच. तर ती नोट्स नाहीये, ती मेहनत आहे माझी इतक्या वर्षांची. समजला का? नाही, त्या क्लासवाल्यांनी कधी ही परीक्षा दिली नाही, त्यांना काय मानसिकता माहिती राहील ना. हे तर आपण आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगतो बरं, या टेस्ट सिरीज संबंधीचा विषय, आपले जे क्लासचे लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे आपल्यातलं एक सदस्य आहे, त्याला आपल्याला आर्थिक मदत करायची. तुम्ही आता हे लेक्चर संपल्या जितक्यांना शक्य होईल त्यांनी माझ्या फोनपे नंबरला फीस पेड करायची. मी तुमच्याकडनं याच्यासाठी फीस नाही घेते. तुम्हाला 100% टेस्ट सिरीज फ्री आहे, नो डाऊट. पण तुम्हाला आपल्या मित्राला सहकार्य करायचे. मी तुम्हाला 100 रुपये फीस सांगितली, 101 रुपये आपण सहज देतो हो कोणालाही. तुम्हाला वाटलं सर माझ्याकडून एवढी रक्कम द्या, तर दिली पाहिजे आपण. आपला पेपर झाला की आपण मस्तपैकी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण त्याच्याकडे जाणार. मी 2-4 लोकांना बोलवणार आणि आपण त्याला आपल्याकडनं ती रक्कम अदा करणार. ठीक आहे. तुमचे जे कोणते मित्र असतील त्यांना सांगा की ती टेस्ट खरेदी करा म्हणून. त्यांच्यासाठी फक्त 500 रुपये फीस ठेवली आपण. तेही का
तर टाईपरायटरचा खर्च लागतो, त्याला पगार द्यावा लागतो म्हणून. नाहीतर मी असा मनुष्य की ही टेस्ट मी पूर्ण महाराष्ट्राला फ्री पण देऊ शकतो. पैसा काय कमवायचा होता कमवला गेलाय, समाधानी खूप, जास्ती पैशांचा लाभ नाहीये या टेस्टला. जर मी की आजच्या कंडिशनला सांगतोय, आज विषय असा आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या टेस्ट सिरीज संपून गेल्या आहेत. मी जर 5,000 रुपये फीज म्हटली तरी देतील मला पोर, देतील मला माहिती. आणि 5,000 म्हणजे फीज म्हणजे 500 लोकांनी पण खरेदी केली तर पैसा कुठल्या कुठे चालला. पण ते बुद्धीला पटत नाही माझ्या, ठीक आहे, माझ्या बुद्धीला पटत नाही. पण मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या क्लासचे लोक आहेत आणि युट्यूबला जे लोक हे लेक्चर ऐकतायत. आमच्या क्लासचा एक विद्यार्थी आहे, त्याला थोडा ब्रेन ट्यूमरचा त्रास आहे, त्याला बराच खर्च झालाय. मला त्याला माझ्या क्लासच्याकडनं आर्थिक मदत करायची आहे. माझ्या क्लासचे मुलं 101 रुपये प्रत्येक जण देईल. तुम्हाला वाटतंय तुम्ही द्यायचं. ज्याला तो कालचा टेस्ट पेपर जो आहे तो मी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल केलाय, ज्याला तो भेटला नसेल त्याने हा माझा नंबर आहे 9881988688 हा नंबर डायल करायचा किंवा मला व्हॉट्सअप करायचा की सर मी तुमचा क्लास जॉईन केलेला नाही पण मला तुमची टेस्ट सिरीज पाहिजे. मी तुम्हाला टेस्ट सिरीज पीडीएफला म्हणजे देऊन टाकणार. पहिली टेस्ट सिरीज, नंतरची टेस्ट सिरीज म्हणजे एक शक्यतो 10 टेस्ट घ्यायचा माझा प्रयत्न चाललाय. क्वालिटी टेस्ट असतील. ज्याला कोणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची त्याने एमपीएससी कायदा गुरु हे आपलं स्टडी चॅनल आहे, एमपीएससी कायदा गुरु या स्टडी चॅनलवर जायचंय, ऍप्लिकेशन ओपन करायचंय आणि बॅच क्रमांक 9 टेस्ट सिरीज नावाची ते विकत घेऊन टाकायचंय. आपल्या क्लासच्या मुलांनी टेस्ट सिरीजची बॅच विकत घ्यायची गरज नाही. आणि ज्यांनी ही टेस्ट सिरीज विकत पण घेतली बाळांनो, त्यांनी इकडं तिकडं लोकांना फुकटात देऊ नका. तुम्ही पैसे अदा करतायत, तुम्ही त्याचं महत्त्व समजू द्या. हे जग स्पर्धेचं आहे. तुम्ही दुसऱ्याला मदत करतायत म्हणजे तुम्हाला वाटतं की नाही नशिबाच्या बाहेर कोणी घेऊन जातं का, असं नाहीये बरं, लक्षात घ्या. हा, नशीब बिशीब त्याला साथ देतं जो मेहनत करतो. समोरचा मेहनत करतोय पण तो जर का 500 रुपये खर्च करायची दानत ठेवत नाही त्याला यश प्राप्ती होणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही पैसे खर्च करताय, लाभ तुम्ही घेतला पाहिजे. इतरांना वाटत फिरू नका टेस्ट, ठीक आहे का. त्यानंतर आज परत एक या लेक्चरच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो. आज दिवाळी आहे, सगळ्यांना पुनश्च शुभेच्छा. मला 2-3 लोकांचे फोन आलेत. आपली बॅच आहे 300 मार्कांची बॅच आहे, ऑडिओ व्हिडिओची बॅच. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री असणार आहे, ठीक आहे. व्हिडिओज फ्री, ऑडिओज फ्री, नोट्स फ्री, सगळं फ्री आहे. त्याची फीज आपण 5,000 ठेवली होती, आपण त्याची फीज आता 50% ऑफ केली 3 दिवस, म्हणजे 2,500 रुपये भरून. महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला असं वाटलं की सर मला पुन्हा एकदा तुमच्याकडनं शिकून घ्यायचंय, जॉईन व्हायचं, इकडं तिकडं होतो पण नाही कळत आहे, तुमच्याकडनं काहीतरी शिकून घेतो, तर टेस्ट सिरीजचे पैसे वाया घालू नका. 2,500 रुपये पे करून संपूर्ण 300 मार्कांची बॅच तुम्ही विकत घेऊ शकता. एखाद्याला वाटतंय की सर मला फक्त लॉची बॅच शिकायची, बॅच क्रमांक 8 आहे, 2,000 रुपये फीज आहे, त्याच्यासाठी पण ऑफर आहे आज, ठीक आहे. त्याच्यात अजून आपण 500 रुपये ऑफ केलंय, तुम्ही 1,500 रुपयामध्ये ती बॅच घेऊ शकतात दिवाळीसाठी, आजच्या दिवशी बरं, नंतर नाही. नंतर ते पुन्हा कंपनी ऑफर काढून टाकेल, नंतर मी तुम्हाला त्याचा लाभ देऊ शकत नाही. जर कोणाला बॅच परचेस करायला काही अडचण येत असेल, माझा नंबर आहे, सरळ मला फोन करा, बॅच परचेस करा आणि सराव करा. जर तुम्ही आता जर तुम्ही कुठलं तरी एक म्हणजे पैशांना महत्त्व न देता जर का तुम्ही कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मला जॉईन होतात तर तुम्हाला फायदा होईल. आणि मी तर या मताचा आहे की फौजदार होतोय मी शिपायाचा, तर कितीही पैसा खर्च करून जर का मला 1 किंवा 2 प्रश्नांचा जरी फायदा झाला ना तर कुठल्या कुठं माझं काम होऊन जाईल, हे लक्षात घ्या, ठीक आहे. याच्यानंतरची जी टेस्ट राहील ती टेस्ट अशी जाईल, फक्त त्याची डेप्थ म्हणजे काठिण्य पातळी अधिक असेल. मी प्रश्न विचारताना मुद्दा सोडत नाही, प्रश्न हा मुद्द्यावरच असणार. म्हणजे जे बेरॅक्ट मधली तरतुदी त्या बेरॅक्ट मधल्या तरतुदीवर प्रश्न असणार. आलतू फालतू प्रश्न विचारायची पद्धत माझी नाही. जे तुम्हाला, आणि तुम्ही आयोगाचे आजपर्यंत इतिहासातले पेपर बघा, तुम्हाला एकही आलतू फालतू प्रश्न वाटला असेल तर समजून घ्यायचं हे ते प्रश्न आहेत 10% जे आमच्यासाठी नाही आहेत. आपल्याला अटेम्प्ट हा 140 एवढाच ठेवायचा आहे, 145 टू मच. ज्याने 140च्या वर गेला समजून घ्यायचं तर तो खाली येणार आहे, खालीच येणार आहे. आजपर्यंत इतिहासात डिपार्टमेंटल PSIच्या पेपरचा 271चा हायेस्ट आहे. 271 322च्या वेळेस तेव्हा पण मास कॉपी झाली होती, एकमेकांच्या बेंचवर बसून पोरांनी पेपर लिहिले होते म्हणून एवढा हायेस्ट गेला होता. नाही तर मागचा आपला फौजदार महाराष्ट्रातला पहिला भागवत नाकाडे PSI 257 मार्क इतक्या ब्रिलियंट माणसाला समजून घ्यायचं. 140 मार्क म्हणजे 280 गुणांपैकी तुमची ॲक्युरसी चांगली असेल तर 260 गुण तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही जास्ती पुढे गेले, ॲक्युरसी चुकते. घाई गर्दी न करता पेपर सोडवायचा. आणि मोबाईल मध्ये बघून बघून पेपर सोडवला, सर पोलिसांना काम चालू होतं मग तसंच, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही बिनडोकेत.
मी स्पष्ट सांगितलं होतं की पेपर सोडवताना एक रूम बघा, 2-4 8-10 मुलं मुली जमवा आणि मग पेपर सोडवा. परीक्षेचं वातावरण निर्मिती करा. जसं त्या दिवशी करायचंय तसं आज करा. आणि जर हे कोणाला शक्य नसेल तर मी धुळ्याचा रहिवासी आहे, 5 तारखेला सकाळी 11 वाजता मी माझ्या धुळ्यातल्या सगळ्या मुलांचा पेपर घेतोय. तर महाराष्ट्रातून ज्याला येणं शक्य असेल या तुम्ही, मला वेलकम आहे. ज्याने माझा क्लास जॉईन केलाय त्यानेही आलं तरी चालतं, ज्याने क्लास नाही जॉईन केलाय त्यानेही आलं तरी चालतं. तुम्ही धुळ्यात जर ऑफलाईन दिली तर ती टेस्ट फ्री आहे तुम्हाला, त्याच्यासाठी पैसे नाही तुमच्याकडनं कुठले. झेरॉक्स पण मी माझ्या पैशातून दिली माझ्या विद्यार्थ्यांना, का की मी त्यांच्या जवळ आहे, मी जवळ आहे, त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. आणि त्यांना पण एक अभ्यासाचा वेगळा आत्मविश्वास होता, त्यांचा आत्मविश्वास इथून इथं आला. ठीक आहे, याला म्हणतात प्रॅक्टिस. ओके, फोन करायचा, 5 तारखेला आपली पुढची टेस्ट होईल. आता दिवाळी म्हणून सुट्टी दिली आपण आपल्या ऑपरेटरला. ठीक आहे, ऑपरेटर आला की टेस्ट रेडी होईल. 5 तारखेला सकाळी तुम्हाला दुसरी टेस्ट भेटणार. एक 4-4, 5-5 दिवसांच्या गॅपने तुम्हाला टेस्ट भेटणार. आपल्याला शेवटचे 10 दिवस बाकी असताना तोपर्यंत सराव करायचा आहे. पाठांतरामुळे प्रश्न चुकलाय, पाठांतर करा. सिली मिस्टेक्स होतात तर सिली मिस्टेक काय होत आहेत त्या बघा. उत्तर देणं म्हणजे एमपीएससी नाही, आयोगाचा प्रश्न समजून घेणं म्हणजे एमपीएससी आहे. उत्तर तर सगळ्यांनाच माहिती आहे. उत्तर तोच देतो जो एमपीएससी ला समजून घेतो. घाई गर्दी करायची नाही, नंतर रडबंबल करण्यापेक्षा आजच काय करायचंय आज करायचं. ठीक आहे, बाकीचे लोक घाबरताय टेस्ट द्यायला, बिलकुल घाबरायचं नाही. जर मी त्यावेळी घाबरलो नसतो तर आज एपीआय राहिलो असतो. हे माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा हे तुमच्या तोंडून ऐकायला मला जास्त वाईट वाटेल अजून. हा, मग हे आपण नंतर सांगतो 30 मार्कासारखा सांगतो. अरे तो अविनाश चंद्रा माझ्या रूम मध्ये होता रे, त्याला अक्कल नव्हती, मी त्याला शिकवलं सर, मी त्याचं पाठांतर घेतलं सर, मला माहिती. अरे बाबा, पण त्याला स्टार लागले, तुला त्याला सल्यूट करणं जे आज. ही शोकांतिका व्यक्त करण्यासाठी आपण स्वतःला तिथपर्यंत नेऊन ठेवू नका. मरायचंय, स्वर्ग बघायचंय तर मरावाच लागेल. असं इमॅजिनेशनने स्वर्ग बघता येत नाही. तर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस करावीच लागेल आणि कराच. आलतू फालतू टेस्ट कोणाच्या खरेदी करू नका, हे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. मी तुम्हाला बोललो होतो की टेस्ट देणार, योग्य वेळी देणार, क्वालिटी देणार. ठीक आहे, हा सगळ्या क्वालिटी टेस्ट आहेत, सोडवा, आनंद घ्या टेस्टचा. नाही ते बघा, आपल्या क्लासची टेस्ट बघितल्यानंतर तुम्हाला जाणीव झालं की बाकीचे लोक मानसिक खेळ करतायत. ते मानसिक खेळ करत नाहीयेत, त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यांना फक्त एक बाहू झालाय की आयोगाने पेपर कठीण काढलाय. मागच्या वर्षाचा पेपर कठीण न होता, पेपर सोपाच होता. फक्त 17 पर्यंत, 9ला पहिला पेपर झालाय डिपार्टमेंटल पीएसआयचा ऑब्जेक्टिव्ह, आधी लेखी असायचा. जेव्हापासून ऑब्जेक्टिव्ह झाला 9 पासून 17 पर्यंतचे पेपर हे सिंगल लाईन होते. फक्त आयोगाने पेपरची डेप्थ वाढवली, अबखड घातलं, विधान 1 की बरोबर घातलं, एवढंच केलंय. आणि तेही 40% प्रश्न. आयोगाचा सेम फॉर्म्युला मी आपल्या टेस्ट मध्ये वापरलेला आहे. तुम्ही आपली पेपर सोडवलेत काय आणि आयोगाचे पेपर तुम्हाला फील सारखाच येईल. फक्त तुम्ही आयोगाचा पेपर मोबाईल मध्ये सोडवणार आहेत का? नाही. मोबाईल बंद करायचा, डिजिटल वॉच बाजूला फेकायची, पाण्याची बॉटल घ्यायची, 8-10 लोक जमायचे, ते ऊन, तो घामाचा वास, ते पेपर पलटवायचे आवाज, या सगळ्या गोष्टींचा ज्वलंत अनुभव घ्या. जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला एक चांगला सराव झाल्याचं फील येणार नाही. मोबाईल मध्ये पेपर सोडायच्या नादी लागू नका. घरात बसलोय सर, पेपर सोडवतोय, बायको म्हणते का चहा ठेवू का, पोरगी आरडा मारते पप्पा मला मध्ये येऊ द्या, हे सराव नाहीत, त्याला सराव म्हणत नाहीत. सराव हा सराव झाला पाहिजे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सगळ्यांना सूचित करतो की आपल्या जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांनी टेस्ट विकत घ्यायचं काम नाही, त्यांच्यासाठी फ्री आहे. त्यांनी आता हे लेक्चर संपल्या तुम्हाला जो काही निधी द्यायचा आहे माझ्या नंबरला पे करायचा आणि मला स्क्रीनशॉट टाकायचा. ठीक आहे, मी तुमची एक लिस्टिंग करणार, शेवटच्या दिवशी मी आपल्या ग्रुपला शेअर करणार की बाबा कोणाचं नाव राहिलं तर नाही. ओके, त्यात मग जी एक राऊंड फिगर चांगली रक्कम जमेल त्यात मी माझ्याकडनं एक भरघोस रक्कम टाकणार आणि मग आपण आपल्या मित्राला देऊया. ओके, हा कोणी या ठिकाणी चिंदीगिरी करणार नाही. सर मग तुम्ही तर आम्हाला फ्री सांगितली, तर फ्रीचे बाकीचे क्लासेस वाल्यांनी वर्षभर क्लासची मुदत दिली होती, क्लास संपला, पोरांकडनं 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजार एक्स्ट्रा घेतलेत. मी तुम्हाला लाईफ टाइम फ्री दिलंय. ज्यांनी क्लास जॉईन केलाय ना त्यांना टेस्ट सिरीज विकत घ्यायला लावली. ते धंदे मला जमत नाही. मी सांगितलंय तुम्हाला, पैसा कमवलाय, थोडा कमवलाय, पण समाधानी खूप आहे, समाधान खूप आहे मला.
पैसा नकोय, ते धंदे करत नाही मी, समजला का? आणि ज्या लोकांना मी टेस्ट फ्री दिली ना, माझ्याकडे असे पण लोक आहेत, सर मी तुमचा मित्र आहे, मी तुम्हाला 10 वर्षापासून ओळखतो, मी धुळ्याचा आहे, मला तुमचा क्लास फ्री द्या, शिक. त्याला फ्री दिला आणि तोच बहादर आमचेच मित्र तिकडचे तिकडचे त्यांचा क्लास विकत घेतोय. याचा अर्थ काय माहिती का? जे विनामूल्य भेटतं त्याची किंमत नसते. अरे पण विनामूल्य जरी भेटतंय तर क्वालिटी ते बघ येड्या, तू खरेदी जे करतोय तो माल खराब आहे. महाराष्ट्रातले बऱ्याच क्लासेसचे लोक आहेत ना, म्हणजे मुलं त्यांच्याकडे जॉईन करून माझ्याकडे जॉईन होत आहेत. याच्या मागचं रिझन काहीच असावं. आणि आजचं लेक्चर आणि रिझल्ट लागण्याचं लेक्चर बघून घ्यायचा. रिझल्ट बोलतो, नुसतं असं तोंडी बोलत नाही, समजलं का? तेवढं मेहनत करतोय मी तुमच्यावर. माझ्याकडे स्टाफ नाहीये, मला सगळं मलाच करावं लागतं. एक एक शब्द मीच सगळं करतो, तुमच्यासाठी मेहनत येते, समजलं का? हा, आता राहिला विषय तुमच्या सुट्ट्यांचा. इलेक्शन हा असा प्रकार आहे, ते तुम्ही हजर राहिले नाही बी राहिले तर इलेक्शन काही थांबून जाणार नाही. तुम्ही नोकरीवर आहात म्हणजे मुख्यमंत्री बसेल असं काही नाही, हा गैरसमज आहे तुमचा. राहिला नोकरीचा प्रश्न. नोकरी ही तुम्ही इमानीद्वारे जरी करताय, हायेस्ट काय होईल? निलंबित होणार. सस्पेन्शन म्हणजे शिक्षा नसते, चौकशी बसेल, एखाद दुसरी इन्क्रीमेंट फायनल येऊ द्या फाईन, प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही त्या ठिकाणी जर लागलात आणि त्या ठिकाणी लागल्यानंतर जर तुम्ही महिनाभर अभ्यासात खंड टाकला तर तुम्ही आयुष्यभर शिपाईच राहणार. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 2 पोटकलम 4 शिपायाची व्याख्या दिली. कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी तेच राहणार. इमाने इतबारी नोकरी करतायत, आमदारला सलूटने झाला, आमदारचं कुत्र पडून गेलं, गाडीवर डाग उडाला म्हणून पण सस्पेन्शन झालंय. साहेबांचे कपडे चांगले धुतले नाही, मॅडमांच्या आईला घ्यायला बस स्टँड वेळेवर गेला नाही म्हणून निलंबित झालेत तुम्ही. हे अभ्यास केलाय मी डिपार्टमेंटला, समजलं का? तर निलंबित व्हायला तुम्हाला कारण नाही लागत. आणि काय होईल होऊन निकाल नाही येणार ना, त्याच्या पलीकडे काय? अरे माझ्या स्वतःच्या दमवर ऍब्सेंट पडलो होतो आणि अभ्यासासाठी दमवर ऍब्सेंट पडलो होतो. तुमचं काही गावाकडे मॅटर झालं, तुम्हाला 2-2 महिने पडत फिरू लागतं. एखाद्या व्यक्तीने गुन्हा दाखल करून दिला तर तुम्ही फोन स्विच ऑफ करून फरार राहता. काहीच नाही, बायकोशी भांडण झालं, महिन्याभर ऍब्सेंट आहे सर, असे पण लोक ऍब्सेंट पडणार आहे. तर चांगल्या गोष्टीसाठी ऍब्सेंट पडतात ना, फरक काय पडतोय? गैरहजर पडल्यामुळे ते 2 महिने कोणाला खात्यातून डिसमिस केल्याची नोंद आजपर्यंत पोलीस दलाच्या इतिहासात नाही. आणि जर कोणी डिसमिस झाला त्याचा निकाल आला, माझ्या पैशाने त्याला हजर करून देईल मी. हे रेकॉर्ड मी, हे लेक्चर जे ना, म्हणजे हे बोलणं मी लाईव्ह मध्ये सांगतोय, लेक्चर मध्ये सांगतोय. जर एखाद्या व्यक्तीचा निकाल आला ऍब्सेंट पडला म्हणून सर मला खात्यातून काढून टाकलं, अविनाश चंद्र स्वतः पैसे पेड करणार वकिलाचे, महाराष्ट्रातला नामांकित वकील लावणार, मॅट कोर्टातून त्याला हजर करणार आणि त्याला ट्रेनिंगला पाठवणार, माझी जबाबदारी. पण आता रिस्क घ्या, रिस्क घ्या. चांगल्या गोष्टीसाठी घेतायत ना, घेऊन टाका रिस्क. वाईट गोष्टीसाठी बऱ्याच लोकांनी रिस्क घेतली असेल, चांगल्या गोष्टीसाठी रिस्क घ्या. लढेंगे अपने दम से, जीतेंगे अपने दम से, हारेंगे अपने दम से, आपल्यासाठी. आणि आपण काय करतो हे घरी नाही सांगायचं, नाही तर आपण ऍब्सेंट पडतो आणि बायकोला आपण सांगतो ऍब्सेंट पडलोय, मग सस्पेंड करतील. बायकोला असं वाटतं सस्पेंड म्हणजे फाशीपेक्षा वरची शिक्षा आहे, असं बायकोला आईला वडिलांना वाटतं गावाकडे. त्यांना काय सांगता बिंडोक सारखे तुम्ही, त्यांना सांगून नका ना तुम्ही काय कुठं नाही करतायत. बाहेर तुमचे काय चालतं, व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, तुम्ही सांगता का तुमच्या वडिलांना? तुमच्या बायकोला सांगता का ते आज चॅटिंग कोण आला असं? एकच सांगता, मग हे बी नाही सांगायचं. नका सांगू विनाकारण, त्यांच्या बिप्या वाढू नका आई वडिलांच्या. तुम्ही त्यांना सांगा निवांत हो धरून दाखवतो, ठीक आहे का? हा, काय रिस्क घ्यायची? आता रिस्क घ्यायची, आता रिस्क घ्या. अभ्यास करा, मेहनत करा, पाठांतर करा, सगळं काय जीव लावायचं आता जीव लावून द्या. अजून 56-57 दिवस आहेत. या दिवसात जर चांगलं चीज केलं तर आयुष्यात तुम्ही ज्यांच्यासाठी आज ही मेहनत करतायत त्यांना तुम्ही चांगलं भविष्य देणार आहात. या ठिकाणी थांबतो, जास्ती काही बोलत नाही. याच्या पलीकडे कोणाचं काही मत असेल तर तुम्ही मला पर्सनली फोन किंवा मेसेज करू शकता, मी उपलब्ध आहे. ज्यांना माझ्याकडे नवीन बॅच जॉईन करायची की 50-60 दिवसामध्ये पण शक्य होऊ शकतं, त्यांच्यासाठी प्रत्येक बॅचवर 50% ऑफ आहे आजच्या दिवशी. मला या नंबरला फोन करायचा, सर 50% ऑफ सांगितलं होतं, मला बॅच जॉईन करायची, करा जॉईन करा, शिकून घ्या काय शिकायचंय, ठीक आहे. असं बी मला त्या बॅचचं काही लोणचं नाही घालायचंय. जर तुम्ही माझ्याकडे जॉईन झालात आणि तुमचा 1 मार्काचा 2 मार्कांचाही फायदा झाला आणि तो तुमचा निकाल आला तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच, माझ्यासारखा भाग्यवान मीच, ठीक आहे का? सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन होईल, लक्षात घ्या. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. टेस्ट आपल्या लोकांना फ्री आहे, परंतु आपल्याला आपल्या मित्राला मदत करायची. तर आता लेक्चर संपल्यानंतर सगळ्यांनी काय त्याला निधी द्यायचा आहे, माझ्या नंबरला पे करायचा
आणि मला स्क्रीनशॉट टाकायचा. ठीक आहे. ज्यांना कोणाला महाराष्ट्रात इतर लोकांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी सरळ सरळ कायदा गुरु हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बॅच क्रमांक 9 खरेदी करा. ज्यांना 50% माझ्या संपूर्ण 300 मार्कांच्या 230 मार्कांच्या बॅच जॉईन करायच्या आहेत त्यांनी मला फोन करा, मी त्यांना ऑफरमध्ये बॅच जॉईन करून देतो. ठीक आहे. कोणाच्या काही शंका कुशंका असतील तर मला कॉल किंवा मेसेज करा, मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ठीक आहे. हा, जे परीक्षेचं विश्लेषण आहे ते आता नाही होणार आहे, आपला ऑपरेटर नाहीये, मला पूर्ण 150 मार्कांची पीपीटी काढावी लागेल. आपलं विश्लेषण हे दिवाळीनंतर होईल बाळांनो, आणि मी युट्यूबला ते अपलोड करणार, काळजी करू नका. विश्लेषण आता नाही घेणार आहे मी. ठीक आहे. हा, विश्लेषण आता घेणार नाही, विश्लेषण आता घेणार नाही. ठीक आहे. ऑपरेटर नाहीये, ऑपरेटर दिवाळी झाला की येणार 3 दिवसांनी, मग आपलं विश्लेषण घेऊया आपण. ठीक आहे. सगळ्या गोष्टींचं पालन करा. सगळ्यांना पुनश्च एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढची दिवाळी तुम्ही अधिकारी म्हणूनच गाजवाल, अधिकारी म्हणूनच मनवाल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे. चलो, थँक्यू, बाय.